नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 4 सॉल्व करणार आहोत। या प्रॉब्लेम सेट 4 मध्ये एकूण 8 प्रश्न आहेत। त्यातील पहिलाच प्रश्न, या पहिल्या प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न आहेत आणि प्रत्येक उपप्रश्नामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत। त्या 4 पर्यायापैकी करेक्ट पर्याय कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे। सोडवूया। पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। पहिला प्रश्न, दी नंबर ऑफ टँजेंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन दी सर्कल इज। सर्कलवरील कोणत्याही पॉईंटमधून आपण जास्तीत जास्त किती स्पर्शिका म्हणजे टँजेंट काढू शकतो? फक्त एकच टँजेंट काढता येईल अशी एक टँजेंट हे आपण पाहिलेलं आहे। खूप सोपं आहे, म्हणजे ओनली वन टँजेंट कॅन बी ड्रॉन। ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन। आता दुसरा प्रश्न, the maximum number of tangents that can be drawn to a circle from a point outside it is। आता हा पॉईंट सर्कलवर होता। जर आपण सर्कलच्या बाहेर एखादा पॉईंट घेतला तर जास्तीत जास्त आपण किती टँजेंट काढू शकतो? या एक्सटेरियर पॉईंटमधून ही एक टँजेंट आणि ही एक टँजेंट, या दोन टँजेंट आपल्याला अशा काढता येतील, म्हणजे जास्तीत जास्त आपण 2 टँजेंट काढू शकतो। ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन। आता तिसरा प्रश्न, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर दिलेले आहेत आणि ए बी अपॉन पी क्यू हा रेशो आपल्याला 7/5 दिलेला आहे। तर येथे 7 हा नंबर ग्रेटर आहे 5पेक्षा, म्हणजे ए बी ही साईड ग्रेटर आहे पी क्यूपेक्षा। ए बी ही साईड कोणत्या ट्रायंगलमध्ये आहे? ए बी सीच्या, त्यामुळे ट्रायंगल ए बी सी हा आपला ग्रेटर होईल। ट्रायंगल ए बी सी इज अ बिगर। ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट, या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला रेडियस 3.5 सेंटीमीटर घेऊन सर्कल काढायचं आहे आणि सेंटरला ओ इंडिकेट करायचं आहे। सर्वप्रथम आपण रेडियस 3.5 घेऊ आणि सर्कल काढू। कंपासमध्ये 3.5 डिस्टन्स घेऊ। डिस्टन्स घेतलेलं आहे आपण, तर आता एक सर्कल आपण ड्रॉ करू। सर्कल ड्रॉ केलेलं आपण, तर आता या सेंटरला आपल्याला ओ ने इंडिकेट करायचं आहे। रेडियस आपली 3.5 सेंटीमीटर घेतलेली आहे। टेक पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स 5.7 फ्रॉम दी सेंटर। या सेंटरपासून, या पॉईंटपासून आपल्याला 5.7 या डिस्टन्सवर एक पॉईंट घ्यायचा आहे, म्हणजे तो सर्कलच्या बाहेरच जाईल। 5.7 हा पॉईंट 5.7 वर, या पॉईंटला काय द्यायचं आपल्याला? पी ने इंडिकेट करायचं आहे आणि या पी पॉईंटमधून आपल्याला या सर्कलला टँजेंट काढायचे आहेत। तर त्यासाठी आपण काय करतो? हा सेगमेंट आपण जॉईन करून घेणार, म्हणजे ओ पी डिस्टन्स आपण जॉईन करून घेतलं, ते 5.7 सेंटीमीटरचं आहे। तर आता हा सेगमेंट आपल्याला बायसेक्ट करायचा आहे, तर हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेलं आहे। येथे आर्क करू, सेम आर्क खालच्या साईडला करू। हा आर्क 2 आपल्याला पॉईंट मिळालेले आहेत, ते 2 पॉईंट आपण जॉईन करून घेऊ। या पॉईंटला आपण सपोज एम ने इंडिकेट करू, म्हणजे हा एम पॉईंट ओ पीचा काय असेल? सेंटर पॉईंट असेल, म्हणजे ओ एम इक्वल टू एम पी होईल। आता आपल्याला कंपासमध्ये ओ एम हे डिस्टन्स घ्यायचं आहे। कंपास एमवर ठेवून असे आपण आर्क करणार। आता ते सर्कल हे आपल्या मेन सर्कलला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेलं आहे। या पॉईंटला सपोज आपण ए इंडिकेट करू, हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी। आता हे 2 पॉईंट मिळाले, मग ए आणि पी जॉईन करून घेऊ, ती टँजेंट होईल, आणि पी आणि बी जॉईन करून घेऊ, ती एक टँजेंट होईल। म्हणजे सर्कलच्या आउटसाईडला असलेल्या पॉईंटमधून आपण टँजेंट काढलेले आहेत। ही एक टँजेंट होईल, ही वाढवली तरी चालेल, म्हणजे लाईन पी बी ही एक टँजेंट झाली आपली, आणि लाईन ए पी ही एक टँजेंट होईल।
याप्रमाणे आपण टँजंट काढलेले आहेत. नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला ड्रॉ एनी सर्कल म्हणजे रेडियसचा येथे काही विचार नाही आहे. कोणतीही रेडियस घ्या तुम्ही. सपोज ही आपण एक सर्कल काढलेलं आहे. टेक एनी पॉईंट ए ऑन इट. सपोज हा पॉईंट आपण सर्कलवर घेतलेला आहे, त्या पॉईंटला एने इंडिकेट करू. कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट ए पॉईंटवर आपल्याला टँजंट काढायची आहे विदाऊट युजिंग दी सेंटर. म्हणजे सेंटरचा वापर करायचा नाही, हे डिस्टन्स आपल्याला जॉईन करायचं नाही. असं न करता आपल्याला टँजंट काढायची आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, येथे एक पॉईंट घेतो आणि येथे एक पॉईंट घेऊ. म्हणजे ट्रायंगल तयार करू आपण सर्कलमध्ये आणि ते 3 पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. म्हणजे एक ट्रायंगल तयार केलेला आहे आपण. सर्कलवरील 3 पॉईंट घेतलेत, एक ट्रायंगल तयार केलेला आहे. आता पहा, या ट्रायंगलमध्ये आपल्याला या पॉईंटवर टँजंट काढायचे. त्यासाठी हा जो अँगल आहे तो आपल्याला या साईडवर तयार करायचा आहे. ट्रायंगलच्या 3 साईड आहेत. या 2 साईडने जो अँगल तयार झाला तो आपल्याला या साईडबरोबर या पॉईंटमधून करायचा आहे. एक तर असं करता येईल किंवा येथे जो अँगल आहे तो आपल्याला मग राहिलेली ही साईड या साईडवर तो अँगल तयार करावा लागेल. कोणताही अँगल आपल्याला घेता येईल. सपोज आपण हा अँगल घेऊ. हा अँगल या 2 साईड आहेत. येथे जो तयार झाला अँगल तो आपल्याला या साईडवर तयार करायचा. तर त्यासाठी आपण कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घेऊ, ठराविक डिस्टन्स. येथे असा आर्क करू. या ट्रायंगलच्या 2 साईड झाल्यात. मग ट्रायंगलची तिसरी साईड ही आहे. तर ए पॉईंटवर आपल्याला टँजंट काढायची. त्यामुळे ए पॉईंटवरून आपण काय करू, या साईडला तो आर्क आपण इंटरसेक्ट करू. नंतर आता हे जे डिस्टन्स आहे 2 पॉईंटमधील, ह्या आर्कच्या 2 पॉईंटमधील हे डिस्टन्स आपण या साईडच्या पॉईंटवरून येथे एक पॉईंट मिळाला आपल्याला. तो पॉईंट आणि ए पॉईंट जॉईंट करून घेतला आपण तर ती आपली टँजंट होईल. ही आपली टँजंट झालेली आहे. सपोज या पॉईंटला आपण आर ने इंडिकेट करू. हा पॉईंट पी, हा पॉईंट क्यू, सेंटरला सी ने इंडिकेट करू. टँजंट आहे, ॲरो दाखवूत. लाईन ए आर इज अ रिक्वायर्ड टँजंट. नेक्स्ट येथे मित्रांनो ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 सेंटीमीटर. आपल्याला डायमीटर पाहिजे सर्कलचा 6.4 सेंटीमीटर. डायमीटर किती पाहिजे, 6.4 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस काय होईल, डायमीटरचे हाफ असते रेडियस, म्हणजे 3.2 सेंटीमीटर होईल. बरोबर आहे. मग आपण रेडियस 3.2 सेंटीमीटरचं जर सर्कल काढलं तर त्या सर्कलचा डायमीटर किती होईल, 6.4 सेंटीमीटर. त्यामुळे आपण रेडियस 3.2 सेंटीमीटर घेऊ आणि एक सर्कल ड्रॉ करू. आता या सर्कलचा आपण डायमीटर घेऊ. हा सेंटर पॉईंट आलेला आहे आपला. डायमीटर असा स्ट्रेट होईल. बरोबर आहे. हा डायमीटर काढलेला आहे आपण, तो आपला 6.4 सेंटीमीटर आहे. 6.4 सेंटीमीटर म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटचं डिस्टन्स 6.4 सेंटीमीटर आहे. तर आता टेक अ पॉईंट आर ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर. हे जे सर्कल काढलं आपण, या सर्कलच्या डायमीटर एवढं डिस्टन्स आपल्याला सेंटरपासून दूर घ्यायचं आहे. म्हणजे 6.4 डिस्टन्स आहे. मग सेंटरपासून आपल्याला किती घ्यावं लागेल, 6.4. याच लाईनवर पुढे एक्सटेंड करू आपण 6.4. म्हणजे हे एवढं जे डिस्टन्स आहे ते एवढं आहे आपलं सेंटरपासून. सेंटरला आपण ओ ने इंडिकेट करू. तर आता हा जो पॉईंट मिळाला आपल्याला तो आर आहे. आता या आर पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायचे आहेत. तर हा
पॉईंट सर्कलच्या आउटसाईडला आहे आणि सर्कलच्या आउटसाईडला जर पॉईंट असेल तर आपण टँजंट काढण्यासाठी काय करतो, हा सेगमेंट बायसेट करतो ओ आर. त्याप्रमाणे आपण ओ आर बायसेट करू. हे जे ओ आरचं डिस्टन्स हाफपेक्षा जास्त घेतलेलं आहे, येथे आर केला, येथे आर केला, मग आर पॉईंटवरून डिस्टन्स न हलवू देता 2 पॉईंट मिळाले आपल्याला. ते 2 पॉईंट आपण जर जॉईन करून घेतले, ओ आरचा आपला तो परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. बरोबर आहे. म्हणजे येथे आपण यमने इंडिकेट करू. हा पॉईंट आपला यम झालेला आहे, म्हणजे ओ एम इक्वल टू एम आर. येथे 90चा अँगल होतो हे आपल्याला माहीत आहे. हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. तर आता ओ एमचं जे डिस्टन्स आहे ना, तेवढ्या रेडियसचं आपल्याला सर्कल काढायचं आहे. म्हणजे कंपास आपल्याला यमवर ठेवायचा आहे आणि पेन्सिलचं टोक ओ पॉईंटवर आणि सर्कल काढू आपण. आपल्या मेन सर्कलला 2 पॉईंटमध्ये ते सर्कल टच होईल. हा एक पॉईंट मिळाला आपल्याला आणि हा एक पॉईंट. बरोबर आहे. पूर्ण सर्कल काढलं तरी चालेल, पण काढायची गरज नाही. हा पॉईंट मिळविणे हाच आपला उद्देश आहे. सपोज हा पॉईंट आपल्याला ए मिळाला आणि हा पॉईंट बी. तर आता आर आणि बी जॉईन करून घेऊ आणि आर आणि ए जॉईन करून ते आपल्या टँजंट होऊन जातील. ही एक टँजंट झालेली आहे आणि बी आणि आर जॉईन करून घेऊ. ही पण एक टँजंट झालेली आहे. अशा प्रकारे आपण 2 टँजंट काढलेले आहेत. नेक्स्ट, येथे आपल्याला ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी. आपल्याला रेडियस किती घ्यायची ते सांगितलं नाही, फक्त एक सर्कल काढायचं आहे. कोणत्याही रेडियसचं काढता येईल आणि त्या सेंटरला पीने इंडिकेट करायचं आहे. आणि आपल्याला ड्रॉ ॲन आर्क ए बी ऑफ 100 डिग्री मेजर आणि 100 डिग्री मेजर असणारा ए बी आर्क काढायचा आपल्याला. तर आता सर्वप्रथम आपण एक सर्कल ड्रॉ करू. रेडियस घ्यायची गरज नाही आहे कारण दिलेलं नाही आपल्याला, फक्त ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस. अशा प्रकारे आपण सर्कल ड्रॉ केलेलं आहे. तर आता आपल्याला आर्क ए बी 100 डिग्रीचा काढायचा आहे. तर प्रथम आपण सेंटरला ह्या पीने इंडिकेट करू. आता आपण एक लाईन काढू. अशी कोणतीही लाईन घेता येईल तुम्हाला. एक लाईन काढली. आता या पॉईंटवर आपल्याला या लाईनबरोबर 100 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. त्यासाठी आपण या साईडनं काउंटिंग करणार. बरोबर आहे. हे 100 होतील. हा पॉईंट येईल आपला. म्हणजे हा अँगल किती झाला आपला 100 डिग्रीचा. त्यामुळे हा जर अँगल 100 डिग्री असेल तर हा आर्क ए बी, या आर्कचे मेजरमेंट किती आहे 100 डिग्री. आता हे 2 पॉईंट मिळाले. या 2 पॉईंटमधून आपल्याला काय करायचं आहे, टँजंट काढायचे आहेत. तर आपल्याला ही ए पी रेडियस होईल आणि पी बी पण रेडियस होईल. हे आपण आता एक्सटेंड केलेले आहेत, म्हणजे रेडियसला आपण रे तयार केलेला आहे. तर ही प्रोसेस कशी करायची आपण पाहिलेलं आहे. आपल्याला येथे काही सांगितलं नाही सेंटर यूज करू नका म्हणून. सेंटर यूज केला तरी चालेल येथे आपण. त्यासाठी आपण काय करू, येथे एक ए पॉईंटवर सेगमेंट तयार करू. सपोज हा एवढा एक सेगमेंट तयार केला आणि त्याप्रमाणे आपण बी पॉईंटवर पण एक सेगमेंट तयार करू. एक सुटेबल डिस्टन्स घेऊ आणि एक सेगमेंट तयार करायचा आपल्याला. आता हा जो सेगमेंट आहे तर हा आपल्याला बायसेट करायचा आहे. हा जर सेगमेंट बायसेट केला आपण तो ए पॉईंटमधून जाईल. बरोबर आहे. आणि ती आपली टँजंट पण होऊन जाईल. त्याप्रमाणे बी पण सेगमेंट आपण बायसेट करू. हा ए जवळ झालेला हा एवढा सेगमेंट आपण बायसेट करू. तो ए पॉईंटमधून जाईल आणि तीच आपली टँजंट होईल. त्यासाठी आपण दोन्ही साईडला आर्क करू. या पॉईंटवरून अँड या पॉईंटवरून आर्क केलेले पॉईंट मिळाला. ते 2 पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. ती आपली टँजंट होईल.
त्याप्रमाणे बी पेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घेऊ, आर्क करू. प्रॅक्टिस सेट 4.1 आणि 4.2 व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मी. ते जर प्रॉब्लेम सॉल्व केले तर हे काही अवघड वाटणार नाही, कारण या टाईपचेच प्रॉब्लेम आहेत त्या प्रॅक्टिस सेटमध्ये. पहा, ही एक टँजंट काढलेली आपण आणि ही एक टँजंट काढली ए पॉईंटमधून आणि बी पॉईंटमधून, आणि हा आर्क आपला 100 डिग्रीचा आहे. नेक्स्ट येथे आपल्याला ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर. 3.4 सेंटीमीटर डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन आपण एक सर्कल ड्रॉ करू. 3.4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेलं आहे, एक सर्कल आपण ड्रॉ करू. सर्कल आपण काढलेलं आहे. तर नंतर आपल्याला त्या सेंटरला ई ने इंडिकेट करायचं आहे. सपोज हा पॉईंट ई सेंटर पॉईंट. नंतर टेक अ पॉईंट एफ ऑन दी सर्कल, टेक अनॉदर पॉईंट ए. आता एफ पॉईंट आपल्याला सर्कलवर घ्यायचा आहे. सपोज हा एफ पॉईंट आपण सर्कलवर घेतलेला आहे, बरोबर आहे. टेक अनॉदर पॉईंट ए सच दॅट ई एफ ए. ई एफ ए म्हणजे काय? ई नंतर एफ आणि नंतर ए, म्हणजे एफ पॉईंट ई आणि एच्या दरम्यान असायला पाहिजे, एका लाईनवर असायला पाहिजे. ते ई एफ ए पॉईंट घ्यायचा आपल्याला नंतर, आणि एफ एचं डिस्टन्स 4.1 दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे एफपासून एचं डिस्टन्स 4.1 आहे. सपोज हा पॉईंट एफ एका लाईनवर येतील आहे, म्हणजे ही लाईन आपण वाढविली तरी चालेल. आता एफ हे 4.1 घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे एफपासून येथे आपण कंपासमध्ये 4.1 डिस्टन्स घेतलेलं आहे. एफपासून एक आर्क करू आपण, म्हणजे हा पॉईंट कोणता येईल आपला? ए पॉईंट होईल. एफ हे डिस्टन्स किती झालेलं आहे? 4.1 सेंटीमीटर, आणि रेडियस आपली 3.4 सेंटीमीटर आहे. तर आता आपल्याला ड्रॉ टँजंट टू दी सर्कल फ्रॉम पॉईंट ए, या ए पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायचे आहेत. सर्कलच्या बाहेर पॉईंट आहे. आपण काय करतो? सेंटर आणि हा पॉईंट म्हणजे ई आणि ए हा सेगमेंट आपण बायसेट करतो. त्याप्रमाणे आपण हा सेगमेंट बायसेट करू. ई ए हा सेगमेंट म्हणजे येथे एक आर्क, येथे आर्क. ए पॉईंटवरून डिस्टन्स न हलू देता आपल्याला 2 पॉईंट मिळालेले आहेत, ते 2 पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. म्हणजे हा आपला सेंटर पॉईंट येईल, बरोबर आहे. ई आणि ए या 2 पॉईंटमधील सेंटर पॉईंट आपला हा येईल. एफ नाही, एफ हा पॉईंट आहे आपला. तर आता हा पॉईंट, या पॉईंटमधून आपल्याला काय करायचं आहे? या सेंटर पॉईंटवर कंपास ठेवून ई हे डिस्टन्स घ्यायचं आहे आणि येथे असं सर्कल करायचं आपल्याला. मेन सर्कलला टच झाल्यानंतर जे 2 पॉईंट मिळतील त्या पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायचे आहेत. सपोज हा पॉईंट पी घेऊ आपण आणि हा पॉईंट आपण क्यू घेऊ. तर आता ए आणि पी जॉईन केली तर आपल्याला टँजंट काढता येईल, आणि ए आणि क्यू जॉईन करू म्हणजे आपल्या रिक्वायर्ड टँजंट होऊन जातील. ही एक टँजंट काढलेली आपण, स्पर्शिका, बरोबर आहे, पी पॉईंटमधून गेलेली. आणि ही एक टँजंट काढू आपण, ती क्यू पॉईंटमधून पास झालेली आहे. ही पुढे एक्सटेंड केली तरी चालेल. नेक्स्ट येथे आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LBN सिमिलर आहेत असे दिलेले आहे. ट्रायंगल ABC
ए बीचं मेजरमेंट दिलं आहे, बीचं दिलं आहे आणि बी सीची लेन दिलेली आहे आणि एक रेशो दिलेला आहे AC अपॉन LN इक्वल टू 4/7. त्यावरून आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LBN कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला ट्रायंगल ABC सिमिलर दिलेला आहे ट्रायंगल LBN. बरोबर आहे. त्यामुळे काय आहे, सर्व साईड्स याच्या प्रपोर्शनमध्ये असतात. म्हणजे AB अपॉन LB इक्वल टू BC अपॉन BN. सिक्वेन्सनं घ्यायचं. BC अपॉन BN इक्वल टू AC अपॉन LN. AC अपॉन LN. परंतु हा रेशो AC अपॉन LN किती दिला आपला? 4/7 म्हणजे इक्वल टू 4/7. म्हणजे सर्व साईड्सचा रेशो किती आहे? 4/7. तर आता ट्रायंगल मोठा कोणता आणि छोटा कोणता येईल? कारण 7 हा नंबर मोठा आहे म्हणजे LN किंवा BN किंवा LB. LN ही साईड कोणत्या ट्रायंगलमध्ये? LN ट्रायंगल LBN मध्ये. म्हणजे ट्रायंगल LBN ग्रेटर आहे. ट्रायंगल LBN हा आपला ग्रेटर ट्रायंगल आहे, ग्रेटर. आणि ट्रायंगल ABC आपला स्मॉल होईल. ट्रायंगल ABC कारण हा नंबर लहान आहे. बरोबर आहे. AC लहान आहे LNच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळे ABC आपला कसा होईल? स्मॉल ट्रायंगल होईल. तर या दोन्ही ट्रायंगलमध्ये B हा व्हर्टेक्स कॉमन आहे पहा. बरोबर आहे. B हा व्हर्टेक्स कॉमन आहे. त्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल आपले एकामध्ये एक असे असतील. तर हा B व्हर्टेक्स आपण कॉमन घेतलेला आहे. म्हणजे ट्रायंगल आपले झालेले आहेत ABC आणि LBN या सिक्वेन्सनं झालेले आहेत. तर आता येथे आपल्याला सर्वात मोठी साईड कोणती दिली आपल्याला? 5.1 सेंटीमीटर. ही आपण बॉटमला घेऊ. 5.1 सेंटीमीटर AB. परंतु B आपला व्हर्टेक्स कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलमध्ये म्हणून आपण B स्टार्टिंगला घेऊ. म्हणजे BA हा सेगमेंट आपण 5.1 सेंटीमीटरचा काढू. हा किती? 5.1 सेंटीमीटर. BA आपण कन्स्ट्रक्ट करू 5.1 सेंटीमीटर. हा 0 पॉईंट आहे आणि आपला 5.1 येथे येईल. बरोबर आहे. लाईन वाढवून घेतली कारण अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये लाईन वाढवावं लागते हे आपल्याला माहीत आहे. हा पॉईंट आपला B आणि हा पॉईंट आलेला आहे A. तर आता हे डिस्टन्स 5.1 सेंटीमीटर आहे. B पॉईंटवर अँगल दिला आहे 40 डिग्री. मग आपण आता B पॉईंटवर अँगल काढू 40 डिग्रीचा. B पॉईंटवर अँगल कसा काढायचा माहीत आहे. हा पॉईंट आपल्या B पॉईंटवर ठेवायचा आणि ही खालची जी बॉटमची ब्लॅक लाईन आहे या लाईनला मॅच करायची. त्याप्रमाणे मॅच केलेली आहे आणि आपल्याला या लाईनवर काढायचा आहे म्हणून इकडून काउंटिंग करायची. 0, 10, 20, 30, 40चा काढायचा. 40ला मार्किंग केलेली आहे. ही लाईन आपण एक्सटेंड करून घेऊ. तो पॉईंट आपण जोडून घेऊ. म्हणजे हा अँगल झालेला आहे आपला 40 डिग्रीचा. आपल्याला अजून एक साईड दिलेली आहे BC 4.8 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये आपण 4.8 डिस्टन्स घेऊ. 4.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेलं आहे. BC B पॉईंट आहे आपला. मग C पॉईंट हा आपला C पॉईंट झालेला आहे. तो B पासून 4.8 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. आता AC जॉईन करून घेऊ आपण. म्हणजे एक ट्रायंगल आपला तयार झालेला आहे. ट्रायंगल ABC. बरोबर आहे. एका ट्रायंगलची माहिती दिली त्याप्रमाणे आपण ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आता आपल्याला रेशो कसा दिलेला आहे? रेशो AC अपॉन LN दिलेला आहे. बरोबर आहे. AC अपॉन LN म्हणजे आपण असाही रेशो घेऊ शकतो AB अपॉन LB
इक्वल टू 4/7. हा पण रेशो घेता येईल आपल्याला कारण इक्वल आहे, बरोबर आहे. AB/LB किंवा AC/LN हे सर्व इक्वल आहेत. म्हणजे AB/LB म्हणजे येथे पॉईंट आपला L येईल एखादा, बरोबर आहे. मग आपल्याला काय रेशो होतो, AB 4 आणि LB 7. म्हणजे आपल्याला टोटल पार्ट किती करायचे आहेत, मोठा नंबर 7 आहे येथे. म्हणजे येथे आपल्याला एक ॲक्यूट अँगल काढायचा आहे बी पॉईंटवर. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये सर्व बेसिक सांगितलेलं आहे मी. येथे आपण ॲक्यूट अँगल काढलेला आहे बी पॉईंटवर. आता आपल्याला पार्ट किती करायचे आहेत, 7. त्याप्रमाणे सुटेबल डिस्टन्स, एक ठराविक डिस्टन्स घ्यायचं काहीतरी. 7 पार्ट करू आपण, म्हणजे 7 वेळेस असे मार्किंग करू. 1 2 3 4 5 6 आणि हा 7. सपोज हा बी आहे तर हा B1 आपण कन्सिडर करू, B2 B3 B4 B5 B6 आणि B7. हे पाहता LBचे आपण 7 पार्ट केलेत. त्यापैकी AB किती, 4. म्हणजे ABचे 4 म्हणजे हा 4th पॉईंट. हा म्हणजे हा आपण जॉईंट करून घेऊ A पॉईंटवर. A पॉईंटवर जॉईंट करून घेणार. जॉईंट करून घेतला. त्याप्रमाणे आता आपल्याला L पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. या लाईनवरचा कोणता पॉईंट आहे, कारण हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. त्यामुळे येथे जो अँगल आहे तो अँगल आपल्याला ह्या 7 पॉईंटवर करायचा आहे. तर येथे जो अँगल आहे तो आपण कसा करणार, तर आता एक सुटेबल डिस्टन्स घेऊ आपण. ह्या दोन साईडमध्ये एक आर्क करणार आणि तोच आर्क या पॉईंटवरून आपण असा इथे आर्क करणार, बरोबर आहे. तर आता मग या दोन साईडच्या आर्कमधलं डिस्टन्स काउंट करू. एवढं आहे. तर मग आता मग या पॉईंटवरून आपण येथे एक आर्क करणार. हा पॉईंट मिळाला आपल्याला. मग 7 B7 आणि तो पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. B7 आणि मिळालेला पॉईंट आपण वाढवला तर या लाईनला इथे टच होईल. आणि हा पॉईंट येणारा कोणता असेल आपला, तो पॉईंट आपला L असेल. L, बरोबर आहे. कारण LB हे किती पार्ट झालेत, LBचे 7 झालेत. 7 पैकी AB किती आहे, 4. ABचे किती झाले, 4. सिमिलर आहेत. त्यामुळे येथे जो अँगल आहे तो आपल्याला या L पॉईंटवर पाहिजे. आता येथे जो अँगल आहे तो आपण काउंट करू. येथे आपण आर्क घेणार. मग ह्या पॉईंटवरून आपण आर्क घेणार, बरोबर आहे. नंतर ह्या दोन आर्कमधलं डिस्टन्स आपण जे आहे ते या पॉईंटवरून आपण येथे या लाईनवरच्या पॉईंटवरून येथे आपण मार्किंग केलेली आहे. आता मग हा जो पॉईंट मिळाला तो जर वाढवला तर या पुढच्या लाईनला जेथे टच होईल येथे टच झालेला आहे. तर हा पॉईंट आपला कोणता असेल, N असेल. N असेल म्हणजे आपले ट्रायंगल कसे झालेले आहेत, ABC हा एक ट्रायंगल आणि LBN हा एक ट्रायंगल. दोन्ही आपल्याला सिमिलर दिले होते, सिमिलर आहेत. त्यांचा रेशो दिला 4/7. 4/7 रेशो पण झालेला आहे आणि 40चा अँगलही काढलेला आहे आपण. याप्रमाणे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला ट्रायंगल XYZ आणि ट्रायंगल PYQ सिमिलर आहेत असं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आणि दोन्ही ट्रायंगलमध्ये Y व्हर्टेक्स कॉमन आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल कसे असतील, एकात एक असतील. आणि सर्वात मोठी साईड कोणती दिलेली आहे आपल्याला, 7.2 सेंटीमीटर दिली. सपोज आपण 7.2 जर बॉटमला घेतली तर Y व्हर्टेक्स कॉमन आहे म्हणजे Y सुरुवातीला येईल, बरोबर आहे. YQ म्हणजे हा पॉईंट आपला Q येईल. नंतर YQ 7.2 सेंटीमीटर येईल. नंतर आपल्याला PY हे डिस्टन्स दिलेले आहे 6.3 सेंटीमीटर. PY म्हणजे
एक अशी लाईन काढू आपण. हे PY हे डिस्टन्स आपल्याला 6.3 दिलं आहे. P पॉईंट हा येईल आपला आणि PQ हे डिस्टन्स 5.8 दिलेलं आहे. म्हणजे ते आपण असा 2 आर्क घेणार आहोत. हे डिस्टन्स आपलं किती येईल 5.8 सेंटीमीटर. याप्रमाणे आपल्याला ट्रायंगल PYQ कन्स्ट्रक्ट करता येईल आणि एक रेशो दिलेला आहे 6/5. त्याप्रमाणे आपल्याला हा पण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येईल. तर हा पॉईंट आपला Z होईल आणि हा पॉईंट आपला X होईल. म्हणजे XYZ आणि PYQ याप्रमाणे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण YQ 7.2 सेंटीमीटरची काढू. YQ हे डिस्टन्स आपण 7.2 सेंटीमीटर घेतलेलं आहे. आपल्याला YP पण दिलेलं आहे 6.3 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये आपण 6.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. 6.3 हे आर्क केलेलं आहे आपण. नंतर PQ हे डिस्टन्स 5.8 दिलेलं आहे. कंपासमध्ये 5.8 घेऊ आणि Q पॉईंटवरून आपल्याला 2 आर्क ज्या पॉईंटमध्ये टच होतील तो पॉईंट आपला P येणार आहे. सपोज हा पॉईंट आपला आता P आलेला आहे. P आणि Y आपण एक्सटेंड करून घेऊ. हा ट्रायंगल आपला PYQ तयार झालेला आहे. आपल्याला रेशो दिलेला आहे 6/5 बरोबर आहे. YZ अपॉन YQ हा रेशो दिलेला आपल्याला 6/5. तर आपण पार्ट किती करणार टोटल 6 पार्ट. येथे एक आपण ॲक्यूट अँगल तयार करू. हा ॲक्यूट अँगल तयार केलेला आहे आपण येथे. तर आपण सुटेबल डिस्टन्स घेऊन 6 पार्ट करू. Y पॉईंटपासून 6 पार्ट 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 पार्ट केलेले आहेत आपण. तर आता सपोज Y1 Y2 Y3 Y4 Y5 आणि Y6. तर आपल्याला या 6 पार्टपैकी 5 पार्ट कशाचे आहेत YQ म्हणजे YQ 5 हा पॉईंट आणि Q पॉईंट जोडून घेऊ आपण. तर आता येथे जो अँगल आहे तो आपल्याला 6 पार्टवर करायचा आहे. म्हणजे ह्या पॉईंटवर येथे जो अँगल येतो तो कसा करणार आपण. त्यासाठी आपण हे जे डिस्टन्स आहे अँगलचं आपण आर्कनं काउंट करू. असा एक आर्क करू. मग त्या 6 पॉईंटवरून काय करू आपण येथे असा आर्क करणार. मग आता या 2 साईड्समधलं डिस्टन्स आर्कचं आपण मेजर केलेलं आहे. तर मग या पॉईंटवरून येथे आपण असा पॉईंट घेणार. तर तो पॉईंट आणि Y6 हा पॉईंट पुढे वाढवू आणि या लाईनला जेथे टच होईल तो पॉईंट आपला कोणता असेल Z असेल बरोबर आहे. आता हा Z पॉईंट काढला. आता येथे जो अँगल आहे तो अँगल आपल्याला Z पॉईंटवर करायचा आहे. तर तेथे जो अँगल आहे तो काढण्यासाठी आपण अशी मार्किंग केली येथे. तर Z पॉईंटवरून तशीच मार्किंग सेम करू आपण. मग आता या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स आपण काउंट करू. एवढं आहे. तर मग या पॉईंटवरून आपल्याला हा पॉईंट मिळेल. तर मग Z आणि तो पॉईंट पुढे लाईनला टच होईल तो पॉईंट आपला X असेल. येथे टच झालेला आहे हा पॉईंट आपला X असेल. याप्रमाणे आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. येथे ट्रायंगल PYQ सिमिलर ट्रायंगल XYZ झालेले आहेत आणि साईड्सचा रेशो आहे आपला 6/5. 6 पार्ट त्यापैकी 5 पार्ट. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.